हॅलो फ्रेंड्स, मराठी 80 शब्द प्रति मिनिट. स्टार्ट. प्यारा. अध्यक्ष महाराज, सभागृहासमोर उद्योगमंत्र्यांनी जी मागणी ठेवली आहे तिच्यावर माझे विचार मांडण्यासाठी मी उभा आहे. आपला देश मुख्यतः शेतीप्रधान आहे. महाराष्ट्र राज्याची प्रगती कृषी औद्योगिक समाज स्थापन करण्याच्या दिशेने चालू आहे असे सांगितले जाते. परंतु ज्या वेगाने प्रगती व्हावयास पाहिजे त्या वेगाने होत नाही. शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून तो डबाबंद करण्याचे ठरविले तर शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था आज नसल्यामुळे मुंबई आणि इतर शहरांत फळे नासून वाया जातात. विशेषतः फळांवर प्रक्रिया करून ती डबाबंद करण्याचे अनेक कारखाने काढता येतील. खाजगी क्षेत्रात असे कारखाने काढले गेले नाहीत तर सहकारी क्षेत्रांमार्फत असे कारखाने काढण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. जळगावला केळ्याची पावडर करण्याचा कारखाना काढला आहे. तथापि अशा कारखान्यामुळे तेथील शेतकऱ्यांची अडचण दूर होऊ शकत नाही. आपल्या राज्यात कच्चा माल किती तयार होतो त्यावर प्रक्रिया करण्याचे ठरविले तर किती कारखाने काढावे लागतील याचा अंदाज बांधून 7व्या पंचवार्षिक योजनेत यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात आला पाहिजे. उदाहरणार्थ, नागपूरला संत्री आणि इतर फळे होतात. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नोगा नावाची फॅक्टरी नागपूरला आहे. अशा किती फॅक्टरीज काढण्याची आवश्यकता आहे व त्या कशा प्रकारे काढाव्यात याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. ज्या भागात सहकारी क्षेत्रात किंवा खाजगी क्षेत्रात असे कारखाने निघू शकणार नाहीत त्या ठिकाणी सरकारने स्वतः कारखाने काढले पाहिजेत. आपण पाहतो की ज्यावेळी विविध प्रकारची फळे मोठ्या प्रमाणात बाजारात येतात त्यावेळी या नाशवंत मालाची किंमत व्यापारी मंडळी उतरवितात. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होते. प्यारा. दुसरी गोष्ट मला अशी सांगावयाची आहे की मुंबईमध्ये आज कारखान्यांचे केंद्रीकरण झाले आहे. विदर्भात देखील अशी परिस्थिती आहे की फक्त नागपूरला कारखाने निघाले आहेत. तेव्हा विदर्भाच्या इतर भागांमध्ये कारखाने कसे निघतील इकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. कारखाने काढत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची वाटणी करण्यात आली पाहिजे. कोकणपट्टीचा भाग असा आहे की त्या ठिकाणी नद्या आहेत, समुद्र आहेत. त्यामुळे कारखान्यांसाठी लागणारी वीज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. कारखान्यासाठी पडीत जमीन मिळू शकते. वाहतुकीसाठी बंदरांचा उपयोग करता येऊ शकतो. या सर्व सुविधांचा उपयोग करून कोकणपट्टीत कारखाने काढले जातात. स्टॉप.